श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आमची ट्रिप मधली दंगा मशीचा तुम्ही बघितलं बच्चेला, मस्त मजा आली. त्यावेळी सगळं ते सगळं टाकले तुम्हाला. पण आणि तरी सुद्धा आम्हाला काहीतरी प्रश्न आलते, म्हणजे थोडं ऑन द कॅमेरा आम्ही तिथं बोलू शकत नाही ना, की असं आहे काहीतरी पॉईंट विसरतात किंवा काही लक्षात असतात. त्यामुळे हे सगळं आम्ही तुमचे कमेंट आम्ही सगळं लिहून काढले घेतलंय आणि सगळं तुम्हाला बारीक सारीक गोष्टी सुद्धा तुम्हाला ह्यातून सांगतो. लगेच थोड्या वेळात सांगणार. तर बालाजीचं नियोजन कसं केलं? तर बालाजीचं नियोजन करताना 2 महिने आधी करायला लागते. तिकीट रिझर्वेशन रेल्वेने जाणार असाल तर, आणि दर्शन तिकीट 3 महिने अगोदर बुक करायला लागते. त्या दर्शनच्या तिकीटवर तुम्ही तुमच्या त्या कॅफेवाल्याला किंवा जिथं तुम्ही तिकीट बुक करताय तिथं तुम्ही त्याला सांगून त्या दर्शनच्या तिकीट ज्यावेळी आहे त्यावेळी तुम्ही ती ट्रेन बुक करायची. होत्या तसं जर रेल्वेच्या स्टेशनवर तुम्ही बुक केला असा तर दर्शन तिकीट होत नाही. आणि रूमचं आम्हाला आल्यावर कळलं की रूम बुकिंग सुद्धा होते. त्यामुळे रूम आमची बुक केली नव्हती, आम्ही तिथं जाऊन रूम बुक केली. तुम्ही आधी जाताना कॅफे मध्ये जर गेला तर तुम्हाला सगळी डिटेल माहिती कळेल, म्हणजे रूमचं दर्शनचं सगळं. आणि दर्शन तिकीट आम्ही बुक केलं नव्हतं, त्यामुळे आम्हाला 16 तास नंबरला राहायला लागला आम्हाला. आणि लय हाल झालं, भयानक हाल झालं. आणि तिथला लुक करायला तुम्ही तिथं कपडे तिथं मिळतात काय, तुम्ही इथनं घेऊन गेलता? नाही, कपडे तिथं पण भेटतात, पण आम्ही इथूनच घेऊन गेलतो. का तर ब्लाऊज वगैरे आपलं शिवून व्हायला पाहिजे सगळ्यांचं. आणि पोरांचं तीन काय ऑनलाईन मागवलेलं, यांना फक्त शर्ट इथं घेतलेला पण लुंगी तिथं वरती घेतली. म्हणजे तिथल्या तिथं हे करायला येते. आपल्या साईडला जास्त असं तिथली लुंगी भेटत नाही ना, भेटत नाही. आणि तिथं स्वस्त पण मिळाली, चांगली पण मिळाली. आणि आमचं ब्लाऊज शिवण्यासाठी आम्ही आधीच हे केलं साडी, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असणार. 2 महिने अगोदर यांचं प्लॅनिंग चालू होतं. आणि सगळ्यांचं आमचं मॅनेज करणार, म्हणजे सगळेजण ज्याच्या त्याच्या मापानं शिवून घ्यायला लागणार म्हणून आम्ही सगळ्यांना साड्या पोच केल्या. पहिलाच घेतली, इथूनच घेतल्या त्यांनी साड्या. आणि जाताना तुमच्या हिशोबाने कपडे न्या, म्हणजे फिरताना तिथं तुम्हाला किती दिवस राहणार आहे त्याच्यावर बॅग वजी जास्त करू नका. आणि ह्यांचा लेडीजचं काय, प्रत्येक दिवसाला 1 जोड तुम्हाला लागणार, 6 दिवसाला 6 जोड ह्यांना लागणार. आमचं कसं, एक जाताना नाईट पॅन्ट टी शर्ट आणि येताना नाईट पॅन्ट टी शर्ट आम्ही घालू. एक शर्ट 2दा घालू शकते जेंट्स, आणि घालतातच प्रत्येक पुरुष. आम्हाला कंटाळा यायला प्रत्येक वेगळंच घालते. टी शर्ट रोज आम्ही होतो, मोकळं वाटते ते. त्यामुळे कपडे कमीत कमी न्या. तिथं धुवायची सुविधा आहे, रूमवरती आहे, पण कुठं वाळतील कुठं घालणार, त्यांना आवडते ना. आणि परत कसं आहे, खर्चाचं म्हणला की दुसऱ्या दिवशी तुम्ही जाताना रेल्वेला तिकीट इथनं मानसी 465 रुपये एकट्याचा खर्च सांगतोय आम्ही, लक्षात घ्या. 465 रुपये जायचा खर्च, यायचा 465. ते ऑन द वे बुक करायला लागते. रिझर्वेशन कॅफेवाले तर करतात, तरी पण तुमच्या माहितीसाठी काय करतो, ज्यावेळी तुम्ही जाणार आहे, तुम्ही समजा 22 तारखेला जाणार आहे तर 22 तारखेला जायचं करायचं. आणि येणार कितीला, तुम्ही 26 ला येणार, 27 ला. तर त्याच तारखेला 27 तुम्ही 27 ला जायचं. म्हणजे ऑन द 22 तारखेला तुमचं यायचं जायचं तिकीट बुक होत नाही. 22 तारखेला यायचं करायचं, 27 तारखेला परत जायचं रेल्वे स्टेशनवर किंवा त्या कॅफेमध्ये, आणि त्या दिवशी ते बुक करायचं. असं असतं ते. 930 रुपये तिकिटाचा खर्च. तिकीट बुकिंगचा 300 आणि 500चं पण असते, पण 300चं करा. आणि तिथं पोहोचला बालाजीवर, तर त्या दिवशीचा सकाळचा तुमचा चहा नाश्त्याचा खर्च होते 70 ते 80 रुपये. ठिकाणी नाश्ता हा 60 रुपयाला आहे. 60 रुपयाच्या आत कुठलाच नाश्ता नाहीये. आणि चहा म्हटला तर 15 रुपये 20 रुपयाला आहे. एक दिवसाचा 70-80 रुपये पहिल्या दिवसात. तिथं वर गेला तर तुम्हाला सकाळी 10 वाजल्यापासून तो प्रसाद चालू असतो. सकाळी 8 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून सकाळपासून लवकर नाश्ता चालू असतो. जेव्हा तुम्ही बालाजीवर पोहोचताय तेव्हा तुम्हाला 1 रुपयाचा खर्च नाही, कारण की ते द्रोण मध्ये जो खिचडा भेटतोय ते एकदम मस्त लागतोय. म्हणजे प्रसाद एक टाइमचा सगळा भेटतोय, कितीदा पण तुम्ही खावा, पोट भरून तिथं जेवण नाश्ता मिळते. पण त्याच्या प्रसादा व्यतिरिक्त जर तुम्ही हॉटेलमध्ये किंवा असं टपरीवरती चहा वगैरे जर पिणार असला तर ते तुमचा खर्च. आम्ही फक्त काय सांगतोय, माणसे ट्रॅव्हलिंग येण्या जाण्याचा खर्च आम्ही सांगतोय. आणि तिथून कसं आहे, पाणी बॉटल तुम्हाला पाहिजे असलं, तुम्हाला एका माणशी 5-7 बॉटल लागतात. त्यामुळे ते 100-125 रुपये खर्च करा. आणि तिथून पुढं डोंगरावर तुम्ही पायी चालत गेला तर काहीच खर्च येत नाही. फक्त रेल्वे स्टेशन म्हणून ते एलएमपेरे म्हणून पॉइंट आहे, तिथून तुम्हाला वडापावले 50 रुपये घेतात. आणि तिथून मग तुम्ही चालत जाऊ शकताय. जर तुम्हाला चालत जायचं नसेल तर 130 रुपये रेल्वे स्टेशन पासून 130 रुपये वर जायचं मानसी. मग ते 130 आणि हे 130 असं 260 रुपये तुमचा तो खर्च. आणि जेवणाची काय सोय तिथं आहेच. आणि तिथं गेल्यावर जिथं स्टँड आहे तिथं तुम्हाला रूमचं जिथं तुम्ही उतरलाय तिथं तुम्ही विचारा CRO ऑफिस कुठे आहे, CRO ऑफिस कुठे आहे, लगेच जवळच आहे तिथं CRO ऑफिस. तिथं सगळी सांगतात. CRO ऑफिस जायचं, तिथं लगेच जाऊन रूमला जाऊन थांबायचं.
तासात, 1.5 तासात, 2 तासात तुमचा शक्यतो नंबर रूम तिथं करण्यापेक्षा ऑनलाईनच बुक करा, म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही. होणार नाही. आम्हाला रूम ऑनलाईन होते हे माहित नव्हतं, त्यामुळे आम्हाला जरा इकडे तिकडे फिरायला लागले. फिरायला लागते. आणि 2 तास तुम्हाला टोकन मिळायला लागते. टोकन मिळालं की नंबर तेवढा व्यवस्थित द्या. आधार कार्ड रूमला लागतंच कंपल्सरी. आधार कार्ड सोबत ठेवा. आणि 2 तासांनी तुम्हाला टोकन मिळतं. ते टोकन मिळालं ना तर तुम्हाला जेव्हा नंबर येईल तेव्हा तुमच्या मोबाईलला मेसेज येतो की बाबा असं तुमचा ह्या ब्लॉकला तुमचा नंबर पडला. तिथं वर ब्लॉक नंबर असते, स्कॅन करतात. तिथं जवळ असलं तर तिथं बघा फर्स्ट एनसी, सेकंड एनसी, जीएनसी आणि एचएफसी असं मी 4 ब्लॉक मध्ये होतो राहायला, हे तुम्हाला सांगतोय. आणि तिथं तुम्हाला लांब जर पडलं तर तुम्हाला वडापावला येतात. जवळच असते, चालत गेला तर मग चालते. मॅपला जरी तुम्ही ते कोड वर टाकला आणि ते ब्लॉक टाकला की लगेच मॅप सुद्धा तुम्हाला दाखवते ती रूम. तिथं घेऊन तुम्ही हे करा. आणि लॉकर पण पाहिजे असेल तर लॉकर पण आहे तिथं. कसं आहे, तुम्हाला टॉयलेटची सुविधा आहे, बाथरूमची सुविधा आहे, जेवणा खाण्याची सुविधा आहे. जर तुम्हाला रूम करायची नसेल तर लॉकर करा. तुम्हाला नुसता फिरायचं लॉकरची पण सुविधा, म्हणजे तुमच्या बॅगा वगैरे सगळं तिथं लॉकरला ठेवायचं. पण रूम करा. काही 100 रुपये आहे खर्च, जास्त रूमला खर्च नाही आहे. 5-6 जणांमध्ये 100 रुपये, म्हणजे किती माणसे 25-30 रुपये येईल असं. आणि 4 लोकांना 100 रुपयाला रूम भेटते. 100 रुपये 4 माणसे खर्च मला तर डिवायडेड 25 रुपये तुम्हाला दिवसाला खर्च येणार. तुम्ही 3 दिवस राहिला तर म्हटलं 75 रुपये तो खर्च येणार तुम्हाला. आणि हे कसं होतंय, फक्त एवढंच की पहिल्या दिवशी तुम्ही राहिला तर 100 रुपये, दुसऱ्या दिवशी राहिला की 200 रुपये, तिसऱ्या दिवस तुमचा गेला तर 400 रुपये होतात. म्हणजे 400. जर नाही त्यांना पहिला सांगितलं असं तर, जर पहिलाच काढताना सलग 3 दिवसाचं काढला असा तर कमी येते 300 रुपये येते. मग 400 रुपये तुम्ही ते धरा, म्हणजे 75 रुपये प्रमाण धरा माणसे. आणि काय आता दर्शनला सांग, म्हणजे तो दर्शनला थांबल्यावर पण काय कंटाळा येण्याचं ते काय नाही. तिथं ताक, मसाले, दूध सगळं येते. जेवण येत नाही, कारण की आपण संध्याकाळच होतो त्यामुळे आम्हाला तर काय नाही. आम्ही जेवून गेलेलो होतो, प्रसाद खाऊनच गेलो. पण रात्रीच्या वेळेस जे लाईनीत उभारलेले असतात त्यांच्यासाठी दूध, मसाले, ताक वगैरे येते. तिथं पण काय प्रॉब्लेम. फक्त एवढंच की माझं दर्शन झालं नाही, मॅडमचं दर्शन झालं, कारण की आरोग्य तब्येत बिघडलेली. आणि दुसऱ्या दिवशी मी दर्शनला जायचं म्हणतो का, यांचं सगळ्यांचं प्लॅनिंग माझ्यामुळे बिघडायला लागलं. कारण की दुसऱ्या दिवशी पॉइंट्स फिरायचे होते. मग मी एकटा राहून ही सगळी रूम बाहेरूनच घेतली दर्शन. मग माझ्यासाठी 20 जण राहायचं म्हटल्यावर मग मला पण ते वाटलं नाही, कसं वाटलं. राहू दे म्हटलं. कारण की आमचं दर्शन तिकीट इथून निघलं नव्हतं आणि तिथं गेले की ते लगेच भेटत नाही, ते लाईनीत थांबूनच घ्यायला लागतं. एकदा रात्री गेले की दुसऱ्या दिवशी दुपारी येणार, 12-1 येणार आम्ही. आणि दुपारी गेले तर मग त्याच्या दुसऱ्या दिवशी येणार. त्यामुळे नियोजन सगळं बिघडलं आमचं. त्यामुळे त्याने आत आल्याने दर्शन घ्यायला बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि जेवणाचा खर्च काय नाही आहे. वर आपण जो नाश्ता चहा खर्च करेल तेवढाच खर्च आहे बालाजीवर गेल्यावर, नाहीतर सगळा फ्रीचा प्रसाद वगैरे असतोय, छान असतोय. मोठं प्रसाद एका वेळी नाही म्हटलं 8 ते 10,000 लोक तिथं ऍट टाइम बसतात. त्यामुळे तिथं नंबर वगैरे लागत नाही. 2 मजल्यावर बसतात प्रसाद. सकाळी 12ला, सकाळी 11 ते 4 आणि 4 ते 5 बंद असते. 5 ते 11 रात्री तुम्हाला जेवण मिळून जाते. आणि चांगलं जेवण असते, प्रसादामध्ये चांगलं जेवण असते. बाहेर जेवायचं म्हटलं तर एक ताट 150 ते 200 रुपयाला ताट आहे. ते तुमचा खर्च, ते काय मी ह्यात धरत नाही. 5 पर्यंत चालू असते. आणि चहा नाश्ता का तुम्ही करा. आणि पाण्याची तुम्ही म्हणाल की आता 100 रुपये हितनं तुम्ही घातला रेल्वेतनं, पण वर तुम्हाला आरओचं पाणी आहे. आरओचं स्वच्छ पाणी, चांगलं पाणी आहे. सगळीकडे व्यवस्था. शक्यतो स्टीलच्या बाटल्या जवळ ठेवा, म्हणजे ते भरून आणायला चांगलं जाईल. प्लास्टिकवर जास्त तिकडे प्लास्टिक चालतच नाही तिथं. तुम्हाला बिस्लरी जर तिथं वर घ्यायचं म्हटलं ना तर गार, तर काचेच्या बाटल्या मिळणार तुम्हाला, म्हणजे असं मिळणार नाही. आणि ते कोणाला गार काही सवय असते, त्यामुळे तुम्ही तो बिस्लरीचा खर्च तो तुमच्याकडे. पाण्याचा खर्च तर अजिबात काही नाही, जेवणाचा खर्च अजिबात काही नाही आहे. आणि फिल्टर ठिकठिकाणी आंघोळ बाथरूमची सोय तर आहेच. आणि कसं असतंय, जसं गर्दी असेल तसं थोड्याफार वेळानं तुम्हाला दर्शन मिळतं तुमच्या ह्याच्यावर. तुम्ही दर्शन तिकीट बुक करून गेला किंवा असं जर गेला तर 15 ते 16 तास लागतात. रविवार शनिवार सोडून जावा. शनिवार रविवारची गर्दी भरपूर असते, त्यामुळे लहान मुलं असतील तर हाल होतील. त्यामुळे शक्यतो 2 वार सोडून दर्शन घ्या. आणि शक्यतोच म्हटलं तर पूर्णपणे तुम्ही तिकीट काढूनच जावा 300 रुपयाचं, म्हणजे काय हाल होणार. हाल झालं नाही आमचा, आम्ही एन्जॉय करत गेला. पोरा आणलं असं तर पोरा असते तर हाल झालं. म्हणून मला म्हणले, हिला म्हटलं मी 2 वेळा बालाजी बघितलाय, बालाजीचं दर्शन घेतलंय मी. तू पहिल्यांदा मी म्हटलं त्याला मी हे करतो, मी पोराला पीस थांबतो. पोराला गेला लई ताप आला माझ्या, आणि शक्य नव्हतं. आणि ताप आला तर गोळी देऊन त्याला चाललं असतं, पण दर्शन आमचं शुक्रवारी आम्ही दर्शनला थांबलो, पण दर्शन आमचं शनिवारी झालं. त्यामुळे गर्दी भरपूर असल्यामुळे आमचं तेवढं 16 तास गेलेलं. आणि वर तिथं झालं तुमचं दर्शन झालं.
तुम्हाला रूमचं कळलं, तुम्हाला दर्शनचं कळलं, आणि राहायला वरचे 6 पॉइंट फिरायचे. वरचे तुम्हाला तिथं 6 पॉईंट तुम्हाला वडापावले फिरायला लावतात. मानसी 150 रुपये तुमची खर्च इच्छा असली तर तुम्ही ते फिरायचं, वरचे नाहीतर 6 point बालाजी करून येऊ येऊ शकता. शकताय. वरचे 6 पॉईंटला 150 छान रुपये आहे खर्च पॉइंट आहे. वरती. तुम्ही मागायच त्यांना 120 ला मागा, 110 ला मागा, मानसी चालते. ते एक तुमचा 150 रुपयापर्यंत खर्च धरलाय. आणि आम्ही वरचं पॉईंट फिरलो नाही, कारण की त्यावेळी हे येणार होत्या, कोणतं मोठी व्यक्ती येऊन होती. वरचं येणार. प्लस खालचं म्हटलं तर थोडं जास्त जाते, किंवा खालचं तुम्ही पॉईंट फिरा. आम्ही खालचं 5 पॉईंट फिरले, आणि जे आमच्या त्या पॉईंट त्यांच्या पॉईंटमध्ये नव्हतं ना, ते आम्ही श्रीकाल हस्ती असं श्रीकाल हस्ती का श्रीकाल हजरी मंदिर आहे, ते एकदम बघण्यासारखं आहे. ते आम्ही त्या पॉईंट मध्ये घातलं. म्हणजे खालचे 4 पॉईंट पद्मावती, राधाकृष्ण इस्कॉन टेम्पल, पद्मावती इस्कॉन टेम्पल, हनुमान मंदिर प्लस गोविंदराज, आणि ते श्रीकाल हसरे. हो ना, 4 मंदिर. एक पॉइंट आम्ही आणि सोडला, आणि हरेराम हरेकृष्ण मंदिर, आणि मेन कपिलेश्वर मंदिर. असे 5 पॉईंट आम्ही ते धरलेले. आणि 5 पॉईंटचं आमचं 350 रुपये आम्ही ठरवलं. मानसी 350 रुपये ठरवलं. आणि तिथं गेलाय, लांब गेलाय तर बालाजी सोडून पद्मावती पण काय हाय बघण्याचं काय, पण कपिलेश्वर मंदिर आणि श्रीकालहस्री मंदिर बघितल्याशिवाय तुम्ही येऊच नका. एकदम डोळ्याचं पारणं फिरतात. श्रीकालहस्री आणि कपिलेश्वर. श्रीकालहस्री तर एवढं मंदिर आहे ना पुरातन, ज्यांना इतिहासाची आवड आहे ना, बांधकाम पूर्ण कोरलेलं आहे. राजवाड्यात गेल्यानं वाटतंय. आणि आम्हाला वाटलं बाहेरनं वाटलं की काय मंदिर आहे, पण आत गेल्यावर डोकं फिरायला, डोक्याच्या शिरावड्या एवढं भारी आहे. ठिकठिकाणी तुम्हाला फॅनची सोय आहे, तुम्हाला उकडणार नाही. आणि सगळ्या मंदिरात जावा, एवढा ना एवढा तुम्हाला प्रसाद हा मिळणारच. प्रत्येक ठिकाणी प्रसाद. ट्रिपला गेलं की आपला आपला जास्त खर्च कशात होतोय, खाण्यापिण्यात जास्त खर्च होते, पण तिथं गेल्यावर खाण्यापिण्याचा खर्च अजिबात नाही. त्यामुळे ती ट्रिप आपल्याला, तिरुपती बालाजी ट्रिप आपल्याला परवडते. आणि थोडा प्रसाद मिळतोच. आणि दर्शन हे लवकर काय होत नाही. दर्शन तिकीट काय कमी झाले, दर्शन हे तिकीट काढूनच करा. म्हणजे दर्शन कसं करा म्हणून आलती कमेंट. दर्शन हे तिकीट काढूनच करा. बारकी पोरं असतील, त्रास पण होणार नाही. बारकी पोरं असतील, दर्शन तिकीट काढूनच करा. तर टोटल तुम्हाला आता खर्च सांगतो, की तुम्हाला बारीक पॉईंट सांगितले आम्ही, सगळं लक्षात ठेवा. आणि ह्या बाकीचं आणि काय ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही, हे असे सगळे पॉईंट्स आहेत. आणि मानसिक खर्च आता किती आहे, 930 रुपये येण्या जाण्याचा एकट्याचा खर्च. म्हणजे जाताना 465, येताना 465. जर तुमच्या बरोबर 5 वर्षाच्या पुढे मुलं असली तर त्यांचं रिझर्वेशन काढा. आम्हाला येताना फाईन बसला. होय, चेकर पैसे काढतात आणि डबल तिकीट सांगतात. एका पोरग्याला 500 रुपये, आणि ते घेतल्याशिवाय काही जात नाही. आणि एका मुलग्याला 465 ना, माणसाला एका 465 आहे, पण तुम्ही तिकीट काढला नाही म्हणून डबल दंड आहे. दंड डबल आहे, त्यामुळे 500 रुपये फाईन बसला. आमचं एक पोरग सापडलं, तो म्हणजे वयानं लहान आहे, वयानं जास्त आहे खरं, 7 वर्ष आहे ना, 2 वर्ष 5 वर्षाच्या पुढे तिकीट हे काढावंच लागते मुलांचं. तुम्ही तिकीट काढलेलं त्रास होणार नाही. काढलेलं तिकीट ते एकट्याच राहिलेलं. आणि 5 वर्ष चहा नाश्ता ते तुम्ही चहा 15 ते 20 रुपयाला भेटते, नाश्ता 60 रुपयाच्या वरती एकट्याला, हे सांगितले. आता तुम्हाला टोटल खर्च सांगतो, व्हिडिओ संपूया. टोटल खर्च आहे तुमचा तिकिटाचा 930 प्लस दर्शन तिकीट 300 रुपये. ते आम्ही काय केलं तरी पण तुम्ही घ्या त्यात. 930 आणि 300 म्हणजे 1230 रुपये. आणि एका दिवसाला नाश्ता फक्त गाडी, नाश्ता आणि चहाचा 80 रुपये ते तुम्ही धरा, किंवा अगर न धरू, मी काय धरत नाही ते, कारण की नाश्ता चहा लागतोय सोडा. ते 80 रुपये धरा. 930 म्हणजे 1230 म्हणजे 1300 रुपये झाले इथं. आणि जेवणाचं काय तुमच्याकडे हॉटेलवर करणार असला तर 100 ते 120 रुपये तिकीट आहे. ते काय आम्ही धरणार नाही. पहिल्या दिवशी आपल्याला खाल्लंय, पहिल्या दिवशी आपण जेवण घेऊन गेलतो आम्ही, त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही काय जेवणाचा खर्च धरला नाही आम्ही त्यात. हे 1300 रुपये झाले. जर नेला नसाल तर पहिल्या दिवशी 120 रुपये ते 150 रुपये पर्यंत ताण. आणि 13 आणि बाटलीचा खर्च 100 रुपये जाताना, फक्त तिथं पाण्याची सोय आहे ते 100 रुपये म्हणजे 1400 रुपये. उन्हाळा जास्त असल्यामुळे आता ताण भरपूर लागल्या, त्यामुळे 5-6 बाटल्या तर लागतात. मानसी धरा 100 धरा तुम्ही पाण्यासाठी. आणि जर जार घेऊन गेला असता तर काय प्रॉब्लेमच नाही. आणि रूमला 100 रुपये तुम्ही 4 जण राहिला तर 25 रुपये खर्च येतोय. आणि तर 3 दिवसाला एका माणसाचा 75 रुपये खर्च, म्हणजे 1300. आणि हे 100 1400 आणि 1475 रुपये तुमचा खर्च. आणि वरचे पॉईंट 350 रुपये मानसी. म्हणजे टोटल तुमचा 1850 ते 1900 एका माणसाला तुम्ही बालाजी मधून जाऊन येऊ शकता. फक्त खरेदी तुमच्याकडे, जेवणाचा खर्च तुमच्याकडे, ते तुमच्यावर आहे, कारण की तिथं सगळं मिळतंय. त्यामुळे ते आम्ही धरलं नाही. त्यामुळे हे एवढा 1900 ते 2000 रुपये शेवट 2001
2000च्या पुढे काय खर्च होतच नाही, कारण की खर्च करण्यासारखं काय नाही. जसं आम्ही लुंग्या वगैरे घेतलेल्या वेअर केलता आम्ही, तसं तुम्ही जर त्यात नाही केला असा खर्च तर ते काय तुमचं होणार नाही. हाय या रेग्युलर आपण कपड्यामध्ये गेलो तरी पण चालतं. प्लस एकदा आपण बाहेर जेवलेलो, बाहेर तेवढं जेवलो, त्यामुळे ते आमचं येताना आम्ही जेवलो, कारण की येताना जेवण नव्हतं, त्यामुळे येताना आम्हाला रेल्वे स्टेशनवर आल्यावर जेवायलाच लागलं. संध्याकाळी तो एक जेवण 120-150 रुपयाचा तो एक खर्च. म्हणजे सांगलोय 2021 शेवट एका माणसाला. जर तुम्ही बायका लहान पोरं घेऊन चालला असाल, जोडी चालला असेल तर 4500 रुपये. त्यात पोरं असतील तर पोरांचं तिकीट वाढते, आणि खायचा त्यांचा एक थोडा 400-500 रुपये इकडचं सगळं. एका 4 माणसाला 5000 रुपये बालाजीला खर्च येतो. तर आणि काय जोडप्याला येतोय ना. हा, जोडप्याला जोडपे आणि 2 मुलं. म्हणजे तिकीटा बरोबर सांगालोय, तिकिटासोबत सांगालोय. त्यांचं पण तिकीट काढून, त्यांचं तिकीट नाही काढलं तर TC तुम्हाला फाईन लावणार. TC हे रेल्वे येत्यात इकडे 4-5 येतात. रात्री झोपत न उठवतात, 11-12 उठवतात, आणि ते उठून सांगतात तिकीट दाखवा, तुमची सीट कुठं आहे, चेंज केलाय काय सगळं विचार. चेंज समजा ऍडजस्ट करून घेतला तर त्या माणसाला तुम्ही भेटायला होत्यात, काय सांगा दाखवा ते कुठं आहे म्हणून, आणि किती जण झोपल्यात तिथं ते सुद्धा बघतात. आणि परत आपला विषय झाला काय, RAC कन्फर्म तिकीट नसेल अजिबात जाऊ नका, कॅन्सल करा तिकीट. आणि जर तुमचं RAC तिकीट, आम्हाला आता मी व्हिडिओ टाकला ते लोकांच्या कमेंट आला की दादा हे तुमचं बरोबर आहे, कारण की मी ते माहितीसाठी टाकलेला, कारण की मला सुद्धा काय माहित नव्हतं, त्यामुळे आम्ही त्याच्या संग भांडलो नाही. आमची तिकीट कन्फर्म होती, पण तो न कन्फर्म वाला आमच्या तिकिटावर बसून प्रवास केला. म्हटलं आम्हाला भांडण करायला आवडत नाही, आमच्या दुसऱ्या सीटा होत्या तिथं आम्ही जाऊन बसलो. ते फक्त आडवं बोलला, त्यामुळे आम्ही त्याच्या संग तंडालतो की ही आमची सीट आहे. पण शेवटी आता भांडण नको म्हटलं की आम्हाला सुद्धा, आणि देवदर्शन करायचंय म्हटल्यावर भांडण तेन करून आपल्याला कशाला आपल्याला पावायचा. रेल्वेच्या माणसानेच मला कमेंट केली की दादा तुमचं बरोबर आहे, कारण की RAC हा त्यांचा RAC मध्ये त्यांचा प्रश्न असतो, तिने ऍडजस्ट करायला होतं, आमचा काय संबंध आमचं कन्फर्म होतं. त्यामुळे त्यानं भांडायचं राहू दे म्हटलं. आता आमची 23 जण होती, त्याला भांडायचं म्हटलं तर लईच झालं असतं, आम्हाला सीट भेटली काय आम्हाला अजिबात आवडत नाही. माणसं म्हणत पण होती की तू सीट सोडायची नाही, आम्ही म्हटलं जाऊ दे, एका सीट आपल्याला काय होणार नाहीये, आपण ऍडजस्ट करूया. त्यामुळे कन्फर्म तुमची सीट असली तर अजिबात सोडू नका. TC सुद्धा आला, TC ने सुद्धा त्याला सांगितलं, तर TC ने तो सांगितलं की बाबा पोरं अशी होती की एकदम हे जे होते TCचं सुद्धा ऐकायला बसला ते उठच ना. म्हणजे ज्या माणसाला समजत नाही त्यात आपण का आपलं व्यर्थ घालवायचा नाही. तिकडे सीट आमच्यामुळे आम्ही घेतलं असतं, पण आम्ही कसं होतं, आम्ही बसायला तिकडे जाणार होतो, कारण की आमच्या इकडे तिकडे सीटा होत्या ना. मग आम्ही तिथे फक्त आम्ही त्यांना काय सांगायला गेलो की बाबा ही आमची सीट आहे, तर तो माझ्या संग आडवत आणला की माझी सीट आहे RAC मध्ये पडल्या. अरे RAC मध्ये पडल्या तर ते तुमचा प्रॉब्लेम आहे ना, आमचं कन्फर्म एका सीटवर डबल पडतात. हा, डबल पडतात. मग त्यानं ते ऍडजस्ट केलं, सीट पण त्यांनीच घेतली. मग आम्ही त्यांना सांगितलं तू वर झोप जा, तर त्यानं वर झोपायला पाहिजे त्यानं, किंवा वर बसायला पाहिजे, ऍडजस्टेबल सीट त्याची असते, आमची नसते. त्यामुळे हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. आणि काय असलं तर विचारा. आणि काय सांगायचं आहे का? आणि काय सांगायचं असलं तर कमेंट करा, असाच अनेक व्हिडिओ करेन. चालते. ओके, धन्यवाद. ट्रिप आमची कशी वाटली तुम्हाला सांगा. श्री स्वामी समर्थ.